करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 4. हॅलो, मी रेखा देशमुख बोलते. तिचा तो नाजूक आवाज ऐकून अर्णव तर शॉकच झाला. हिला माझा नंबर कसा भेटला आणि तिची एवढी हिंमत की डायरेक्ट मला कॉल केला. अर्णव मनातच बडबडत होता. हॅलो, आवाज येतोय ना? रेखाच्या आवाजाने अर्णव भानावर येतो. हां, बोल. माझा नंबर तुला कुठून भेटला? अर्णव करारी आवाजात बोलला. मला तुमचा नंबर कुठून भेटला हे महत्त्वाचं नाही. मी काय सांगते ते नीट ऐका. माझ्या आईला तुमच्यासोबत भेटायचं आहे आणि आईने उद्या तुम्हाला आमच्या घरी बोलावलं आहे. रेखा हे सर्व एका दमात बोलून गेली. काय? म्हणजे मी तुझ्या घरी यायचं? माय फूट. अर्णव आवाज चढवून रागात बोलला. तुम्हाला यावंच लागणार. मी आईला आपल्या लग्नाबद्दल सांगितलं आहे, त्यामुळे तिला तुमच्यासोबत भेटायचं आहे. रेखा शांत आवाजात बोलते. म्हणजे तू तुझ्या आईला सगळं सांगितलं? आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतो ते आणि त्या तयार आहेत? अर्णव आश्चर्यचकित होऊन विचारतो. तुम्हाला काही कळतं की नाही हो? तुम्ही खरंच एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात ना? कोणती आई आपल्या मुलीच्या अशा लग्नाला तयार होईल? मी खरं काहीही सांगितलेलं नाही, फक्त लग्न करते एवढंच सांगितलं आहे. आणि उद्या लवकर या, आई वाट बघते आहे. रेखा संतापलेल्या आवाजात बोलते आणि फोन कट करते. काय नमुना आहे हा? माझं काही ऐकून न घेता फोन कट केला. वरतून माझ्यावर हुकूम गांजवते. समजते काहीही स्वतःला, पण हिंमत आहे हा तिच्यात. आईला सगळं सांगून पण टाकलं आणि इथे माझ्या तोंडून शब्दही फुटत नाहीत. काहीही करून आता आई आणि बाबांना सांगूनच टाकतो असा विचार करत अर्णव हॉलमध्ये येतो. बाबा हॉलमध्ये बसलेले होते. त्यांना बघताच अर्णव त्यांच्याजवळ येऊन बसला. तेवढ्यात आईही तेथे आली. बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव आई आणि बाबांकडे बघत बोलतो. अरे बोल की बाळा, परमिशन केव्हापासून घ्यायला लागलास तू? बाबा हसत बोलले. बाबा, मी लग्न करायला तयार आहे आणि मला एक मुलगी पसंत आहे. अर्णव घाईतच बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून आई आणि बाबा दोघेही थक्क झाले. त्याला मुलगी आवडते? कसं काय आणि केव्हापासून? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात सुरू होते. आईला तर रियाचे शब्द आठवत होते. म्हणजे रियाचा गैरसमज झाला आहे हे त्यांच्या लक्षात आले. तिला कसं समजवायचं याचा विचार त्या करत होत्या. अरे, मुलगी कोण आहे? तू तर इंडियात आलेला 15 दिवस झालेले आहेत आणि लगेच तू एखाद्या मुलीच्या प्रेमातही पडलास? हे कसं शक्य आहे? बाबा आश्चर्याने विचारतात. अर्णवला याची कल्पना होती की हे असे प्रश्न विचारतील. तुम्हा सगळ्यांची इच्छा होती ना की मी लग्न करावं? तर मग हे सगळे प्रश्न का विचारतात? हे शस्त्र त्याने वापरलं. अरे, मनात आलं म्हणून विचारलं. पण मला खरंच खूप आनंद झाला आहे. माझ्या मुलाला कोणीतरी आवडली. आपण जाऊया उद्या त्यांच्या घरी. बाबा अर्णवला मिठी मारत बोलतात. नाही, नको. त्याची काहीच गरज नाही. तसंही आई सोडून दुसरे कोणीही नाही तिला. ते सगळं मी बघतो. तुम्ही फक्त तिच्या स्वागताची तयारी करा. आणि हो, मी कोर्ट मॅरेज करणार आहे. वेळ आणि ठिकाण कळवतो, तेव्हा हजर राहा. असं बोलत कोणाचेही काहीही न ऐकता अर्णव निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखा आईसाठी नाश्ता बनवत होती. तेवढ्यात दारावर टकटक आवाज आला. रेखा दार उघडते तर समोर अर्णव आणि जय उभे होते. एवढ्या सकाळी हे दोघे येतील असं तिला वाटलं नव्हतं. त्यामुळे ती त्यांना बघून आश्चर्यचकित झाली. रेखा त्यांना आत यायला सांगते. ते आत येऊन बसतात. तिचं ते 2 रूमचं घर स्वच्छ आणि आहे तेवढं सामान एकदम व्यवस्थित लावलेलं होतं. आई जवळच्या पलंगावर झोपली होती. रेखाने आईला सगळ्यांची ओळख करून दिली. हे बघा काकू, मला तुमची मुलगी पसंत आहे, त्यामुळे मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहे. अर्णव वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याचं बोलला. तुमची मुलगी आमच्याकडे सुखात राहील. तुम्ही काहीही चिंता करू नका. अर्णव आईच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करत बोलला. त्याचं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी येतं. माझी रेखा खूप नशीबवान आहे. तुमच्यासारखी माणसं तिला मिळाली. आई डोळे पुसत बोलते. पण लग्नासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. मी अशी आजारी असते आणि तिचे बाबा ती लहान असतानाच आम्हाला सोडून गेले. आई हळू आवाजात बोलते. म्हणजे तुम्ही तयार आहात लग्नाला? तर मग आपण उद्याच लग्न करू. कोर्ट मॅरेज करू. म्हणजे तुम्हाला काहीही खर्च होणार नाही. अर्णव जणू आईच्या मनातलीच गोष्ट बोलला. त्यांना आपण मुलीच्या लग्नाचा खर्च करू शकत नाही याचं वाईट वाटायला नको म्हणून अर्णव तसं बोलला. रेखा आणि अर्णव एकमेकांकडे निर्विकार नजरेने पाहत होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावर कोणताही आनंद दिसत नव्हता. लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात जास्त आनंदाच्या क्षणाचा
त्या दोघांनीही करार केला होता आणि 1 वर्ष ते दोघं त्या करार बंधनात गुंतणार होते. रात्रीचं जेवण आवरून रेखा बसली होती. औषधामुळे आईला गुंगी आली होती. रेखाने अर्णवने दिलेले कॉन्ट्रॅक्ट पेपर बॅगमधून काढले आणि ते एकदा व्यवस्थित वाचून घेतले. वाचल्यानंतर तिने मनात काहीतरी विचार करून अग्रवाल वकिलांना फोन केला. हॅलो वकील साहेब, मी रेखा देशमुख बोलते. मला तुम्ही दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये काही बदल करायचे आहेत. रेखा एका दमात बोलून गेली. ओके, तुम्हाला जे काही बदल करायचे आहेत ते तुम्ही मला सांगू शकता, वकील शांत आवाजात बोलले. त्यांचं बोलणं ऐकून रेखा शांत झाली. तिने डोळे घट्ट मिटले आणि एक मोठा श्वास घेतला. तिचे ओठ थरथरत होते आणि तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिने शरीरातलं सगळं बळ एकवटलं. मला त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये एक क्लॉज ॲड करायचा आहे, फिजिकल रिलेशन नसणार म्हणून. ती भीत घाईतच बोलली. समोर 2 मिनिटं शांतता पसरली. कदाचित वकील विचार करत असावेत. ओके, ठीक आहे, मी मिस्टर राजपूत यांना तसं कळवतो आणि यामध्ये ॲड करतो. तुम्हाला आणखी काही बदल हवेत का? वकील शांततेत बोलतात. नाही, अजून काही नको, रेखा बोलते. ठीक आहे, मी पेपर बनवून ठेवतो. म्हणजे उद्या तुम्ही कोर्टात येणारच आहात, तर यावरही तुमच्या दोघांचे सिग्नेचर होऊन जाईल. असं बोलून वकील फोन ठेवतात. फोन ठेवल्यानंतर रेखा अंथरुणावर पडल्या पडल्या मनात विचार करत होती. आपल्या आयुष्यात सगळं कसं अचानक घडतंय. यामुळे आयुष्य कसं कोलमडून गेलो. अचानक आलेल्या तुफानामध्ये आपण कधी वाहत गेलो हे आपल्यालाच कळलं नाही. रेखा घराकडे चोफेर एक नजर फिरवते आणि डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा हळूच पुसते. पण आता घाबरायचं नाही आणि हारायचंही नाही, तर धोरणाने परिस्थितीला सामोरे जायचं. असा बराच वेळ विचार करत रेखा झोपी गेली. इकडे बेडरूममध्ये बाबा लॅपटॉप घेऊन बसले होते. ते आज जरा जास्तच खुश होते, कारण त्यांचा मुलगा लग्न करणार होता. अहो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ठेवा ते लॅपटॉप बाजूला, आई बाबांच्या शेजारी बसत बोलते. तुम्हाला काय बोलायचं ते आपण उद्या बोलू. आता मला काम आहे आणि झोपही आली आहे, बाबा लॅपटॉपमध्ये बघत जांभळी देत बोलतात. अहो, माझी इथे झोप उडाली आहे आणि तुम्हाला झोप येते? मला अगोदर हे सांगा, असं कसं अर्णव कोणत्याही मुलीशी लग्न करू शकतो आणि ती मुलगी कोण आहे हे आपल्याला सांगतही नाही. मला तर त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. इकडे रिया तर त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरून बसली आहे. मी तिला कसं समजावू? आणि आता दादा आणि वहिनीला काय सांगू? माझी तर विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. अर्णवची आई डोक्याला हात लावत बोलते. मी तुला आधीच सांगितलं होतं, अर्णवला दिलेले 15 दिवस संपू दे आणि त्यानंतर आपण काय ते ठरवू. पण तुला तर जास्तच घाई. आता तुझं तूच ठरव हे सगळं. कसं निपटायचं ते, बापा वैतागत बोलले. अहो, तुम्हाला तर माहीतच आहे, रियाला लहानपणापासूनच आपला अर्णव किती आवडतो ते. तिचाच हट्ट आहे त्याच्याशी लग्न करायचा. पण तुमचा हा सुपुत्र तर तिच्याशी बोलायचं सोडाच, पण तिच्याकडे डुकूनही पाहत नाही. आई नाराज होत बोलते. तुझं काही का असेना, पण मी मात्र खूप खुश आहे. आज अर्णव आजोबांनी दिलेल्या शब्दामुळे का होईना, पण लग्न करायला तयार झाला. नाहीतर त्याचं लग्न करणं आपल्यासाठी मुश्किल झालं असतं. त्यामुळे मी त्याच्या पाठीशी आहे आणि तू पण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहावी असं मला वाटतं. मी माझ्या सुनेचं स्वागत धूमधडाक्यात करणार आणि त्या रियाला व्यवस्थित समजावून सांग, नाहीतर ती उगाच गोंधळ घालायची. अगोदर अर्णवला तिचा राग येतो, बाबा समजावण्याच्या सुरात बोलत होते. रेखा सकाळी लवकर उठून घरातील कामं आवरत होती. आज लग्न झाल्यानंतर आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं होतं. आईने रेखाला आवाज देऊन जवळ बोलवलं. रेखा आईजवळ येऊन बसली. आईने रेखाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आईच्या डोळ्यात पाणी होतं. रेखा, आज तू कोर्टात जाऊन लग्न करणार. तुझी आई तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तुला माहीत आहे, तू लहान असताना तुझे बाबा नेहमी सांगायचे, मी माझ्या राजकुमारीचं लग्न धुमधडाक्यात करेल. त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकले नाही. असं बोलत आईने डोळ्याला पदर लावला आणि आई रेखाला जवळ घेऊन रडू लागली. रेखाने आईला घट्ट मिठी मारली आणि तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, असं नको गं बोलू. तुला माहीत आहे, मी खूप नशीबवान आहे. मला तुझ्यासारखी आई मिळाली. तू जगातील सगळ्यात बेस्ट आई आहेस. मला तुझी
मुलगी असल्याचा अभिमान आहे, रेखा डोळे पुसत बोलते. तिचं बोलणं ऐकून आई देखील हसायला लागते. तेवढ्यात दरवाजा वाजतो. रेखा दार उघडते तर दारावर रेखा ज्या ड्रायव्हर बरोबर भांडली होती तोच ड्रायव्हर उभा होता. ड्रायव्हर एकदा रेखाकडे बघतो आणि मान खाली घालतो. मॅडम, हे साहेबांनी तुमच्यासाठी पाठवलं आहे. हातातील बॉक्स पुढे करत ड्रायव्हर बोलतो. रेखाने एक नजर बॉक्सवर टाकली. काय पाठवलं असेल या त्या खडूसने विचार करतच तिने बॉक्स हातात घेतला. बॉक्स देऊन ड्रायव्हर निघून गेला. रेखाने बॉक्स उघडला. त्यामध्ये एक चिठ्ठी आणि बरंच सामान होतं. तिने अगोदर ती चिठ्ठी उघडून वाचायला सुरुवात केली. त्या बॉक्समध्ये तुझ्यासाठी आणि आईसाठी कपडे आणि दागिने आहेत. ते घालून दोघीही तयार राहा. 11 वाजता तुम्हाला ड्रायव्हर गाडी घेऊन घ्यायला येईल. आणि त्याखाली एक हटके स्टाईलमध्ये अर्णव राजपूत लिहिलं होतं. नाव बघून इथेही आपला रुबाब सोडू नकोस. किती घमंडी आहे ना हा. आणि हे सगळं पाठवायची काय गरज होती, असं रेखा मनातच बडबडते. कधीही एवढ्या महागड्या वस्तू न पाहिल्यामुळे आई आणि ती त्या वस्तूंकडे आश्चर्याने बघत होत्या. आई, या वस्तू आपल्याला नको. मी आताच्या आता या सगळ्या वस्तू माघारी पाठवते. एवढ्या महागड्या वस्तूंची आपल्याला सवय नाही. रेखा दागिने हातात घेत बोलते. हो, बरोबर आहे तुझं. पण बाळा, या वस्तू जर आपण माघारी पाठवल्या तर तुझ्या सासरच्या लोकांना वाईट वाटेल. जावई बापूंनी या वस्तू तुझ्या प्रेमाखातर पाठवल्या आहेत. आई रेखाला समजावत बोलते. आईला मी कसं सांगू, हे प्रेम नाही तर हा पैशांचा गुरूर आहे. आणि हे लग्न तर एक करार आहे. तर मग यामध्ये प्रेम आलं कुठून, रेखा मनात विचार करत होती. पण ती जास्त काही बोलली नाही. रेखा, आवर लवकर, 11 वाजत आले आहेत. आणि छान तयार हो. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. रेखा हसून होकारार्थी मान हलवते. चेहऱ्यावर हसू दिसत असले तरी मनातून ती खूप घाबरलेली होती. आपल्याला हे सगळं जमेल ना याचा विचार करत ती कामाला लागली. इकडे अर्णव जय बरोबर कोर्टात आला होता आणि आई बाबा नाही यायला सांगितलं होतं. रेखाने चेंज करायला सांगितलेले पेपर वकिलांनी अर्णवला दाखवले. पेपर बघून अर्णवचे डोळे मोठे झाले. ही मुलगी वाटते तितकी साधी नाही, खूपच चालाक लोंबडी आहे. अर्णव मनात विचार करत पेपरवर सही करतो. त्याला सध्या तरी ती गरजवंत आहे आणि आपण तिची मदत करून आपले काम काढून घेत आहे एवढेच त्याला माहीत होतं. आता सगळे रेखा येण्याची वाट बघत होते. तेवढ्या ड्रायव्हर रेखाला आणि तिच्या आईला घेऊन आला. रेखाने अर्णवने दिलेली साडी घातली होती. ती त्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिचा तो गोरा रंग, लांब सडक नाक, केसांचा अंबाडा, त्यावर गजरा, छोटीशी डायमंड टिकली, नाकात नथ, गळ्यात दागिने आणि त्या नाजूक ओठांवर मॅचिंग लिपस्टिक. तिचं ते रूप खूपच खुलून दिसत होतं. ती दिसताच अर्णव बेधुंद होऊन तिच्याकडे बघत होता. जयने त्याला धक्का दिला तेव्हा तो भानावर आला. ते मी तिला असं साडीत पहिल्यांदाच बघतो ना म्हणून. अर्णव काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. जय मात्र त्याच्याकडे बघत हसत होता. तेवढ्यात अर्णवचे आई वडील आणि रिया तिथे आले. रियाच्या डोळ्यामध्ये तिरस्कार दिसत होता. आत्यामुळे मी शांत आहे. हिला लवकरच नाही घरातून बाहेर काढलं तर माझं नाव रिया नाही. रिया मनातच विचार करते. जय सगळ्यांची एकमेकांबरोबर ओळख करून देतो.